सर्वांना जय शिवराय मित्रांनो आणि सर्वांना जय भीम। बघा, या विषयावरती मला व्हिडिओ आणायचा होता, पण मराठा आरक्षण मिळाल्यामुळं थोडंसं बाहेर व्यस्त होतो। बघा, निखिल वागळे हे एक ज्येष्ठ पत्रकार आहे, स्वतः असं म्हणतात, ठीक आहे। यांनी मॅक्स महाराष्ट्र या चॅनलवरती एक इंटरव्ह्यू दिला होता। त्यात त्यांनी काही मते मांडली बाळासाहेबांविषयी, बाळासाहेबांच्या वंचितविषयी। ते मला 4 मुद्दे, मला त्याचा पूर्ण व्हिडिओच पटला नाही, त्याचा इंटरव्ह्यू मला पूर्ण पटला नाही, पण मी हे 4 मुद्दे आणलेले आहेत फक्त। तो व्यक्ती बाळासाहेबांविषयी काय बोलतो हे सर्वांनी ऐकायला पाहिजे एक वेळेस, आणि त्यावरती आपला रिप्लाय काय द्यायचा आहे हा पण गोष्ट महत्त्वाची आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे न स्किप करता बघा। 4 त्याचे पॉईंट असे होते। आंबेडकर नावाचा चुकीचा वापर हे बाळासाहेब करतात। दुसरा पॉईंट आहे, फक्त 4% मतं वंचितला आहेत, वंचित बी टीम आहे, आणि आतापर्यंत खासदार बाळासाहेब एक वेळेस पण झाले नाहीत, आणि ते आपल्या लोकांना होऊ पण देत नाहीत। आणि तिसरं स्टेटमेंट आहे, हे हुकुमशाही सारखं वागतात, का हुकुमशहा असं ते तिसरं आहे। आणि चौथं आहे की वंचितला पैसा कोण पुरवतो, वंचितला पैसा हा भाजप पुरवतं, हे पण आता त्यांचा मुद्दा आहे। तर त्यांनी प्रत्येक वेळेस म्हणतात मी पत्रकार आहे, मी फक्त खरं बोलतो, खोटं बोलत नाही, तो हक्क आहे माझा। तुझा पण हक्क आहे आणि आमचा पण हक्क आहे, त्यामध्ये गैर काय नाही। पण वंचितला बोलण्याऐवजी समाजामध्ये असे अनेक मुद्दे आहेत त्यावर तुला बोलायला हवं, तू त्यावर काय बोलत नाही। शिवसेना फुटण्यामागं उद्धव ठाकरे कमी पडतात, तू का सांगितलं नाही? राष्ट्रवादी का फुटली, शरद पवार कारणीभूत असू शकतात, तू का सांगितलं नाही? तू ह्या गोष्टी कुठल्याच बघत नाही, फक्त तू वंचितच्या पाठीमागे होतोस। आताच नाही, तुझे मागचे पण व्हिडिओ बघितले मी, पाठीमागचे व्हिडिओ, त्यामध्ये पण हाच प्रॉब्लेम, हाच प्रश्न। बघा, आता मुद्दे नेमके समजून घ्या। आंबेडकर नावाचा चुकीचा वापर करणे म्हणजे काय करणे, की आपल्या पाठीमागं किंवा आपल्या सोबत तरुण मंडळ, तरुण पोरं घ्यायचे, त्यांना काहीतरी फुस लावायची, असं करून तुम्ही त्या आंबेडकरांचा उपयोग करून घेता, हे बोलतात ते। आम्ही काय बोळ्यानं दूध पित नाही, चांगलं वाईट सर्व समजतंय, माणसं ओळखायची एवढी तरी आम्हाला अक्कल आहे, आणि ते आम्ही चांगलं ओळखू शकतो। चांगलं कोण आहे, वाईट कोण आहे, आम्हाला चांगलंच माहिती आहे। त्यामुळे तुम्ही आम्हाला शहाणपण शिकवावं एवढी आम्ही निर्बुद्ध किंवा निर्लज्ज नाहीत। आमचं आम्हाला समजते, आम्ही सुज्ञ आणि साक्षर आहोत, आणि आम्ही बाबासाहेब पण वाचले आणि बाळासाहेब पण वाचलेले आहेत। त्यामुळं श्रद्धेय बाळासाहेबाविषयी बोलताना कधी पण तोंड सांभाळून बोलायचं। पुढलं बघा, तो मुद्दा 4% मतं घेतले वंचितनं फक्त 19 मध्ये, आणि त्यानं आता जागा मागते, हे मागते, ते मागते, लायकी नाही, हे नाही, ते नाही। तुम्ही 4% म्हणताय, आणि तुमचेच लोक काँग्रेसवाले, शिवसेनेवाले आणि राष्ट्रवादीवर म्हणतात की आम्ही वंचितमुळं 2019 मध्ये आमचा नुकसान झालं, आमचे 9 ते 10 खासदार हे पडले। हे तुम्हीच बोलता। 4% फक्त मतदार आहे म्हणता, त्यात तुम्ही 2% आहे म्हणता MIMचं, 2% वंचितचं आहे म्हणता, आणि तुमचे 9 खासदार पडले कसे? त्यावेळेस 9 पडले होते, यावेळेस एकही तुमचं खासदार निवडून येणार नाही, याची गॅरंटी आम्हालाच आहे, कारण वोटर आम्हीच आहे, मतं आम्हीच करणार आहात। आम्ही एवढे येडे पण नाही, सर्व समजते आम्हाला। भाजपची बी टीम, आता मला हे ऐकून तर हसू येते। जर भाजपची बी टीम असली असते, बाबासाहेब बोंबलू हे सांगितले असते का, मोदी चोर आहे, मोदी हे आहे, मोदी ती आहे, मोदी हटाव, BJP हटाव, RSS हटाव, बाबासाहेबांनी गोष्टी बोलत तर असते का? अरे, बाबासाहेबांना हे बोलायची गरजच नाही, फक्त मी भाजप सोबत आहे, फक्त असं एक वाक्य बोलू द्या, त्यांना आज आदरानं भाजप सोबत घेईल, आणि त्यांना हवं ते तर मंत्रिपद देईल। पण हे यातली ही गोष्टच नाही, सियासत किंवा राजकारण, नेता, एखाद्या वेळेस मंत्री, हे याचा लोभ कुणालाच नाही यामध्ये। फक्त ही वैचारिक चळवळ आहे, हे आंबेडकरवाद एक वैचारिक चळवळ आहे। यामध्ये ब्राह्मण कोणी नाही, मराठा कोणी नाही, कोणीच नाही, सर्व आंबेडकरवादी आहेत। आम्ही मराठा आहे, पण मी पण आंबेडकरवादी मराठा आहे, कारण बाळासाहेब आणि बाबासाहेब आम्ही पूर्ण जवळून त्याचा आम्ही अभ्यास केलेला आहे। हुकुमशहासारखी वागतात,
जो व्यक्ती देशामध्ये लोकशाही टिकावं म्हणून संघर्ष करतो तो हुकुमशहा असू शकतो का? तरी तुम्हाला वाटत असेल तर हो, आहे आम्ही हुकुमशहा, आम्हाला ते हुकुमशाही मंजूर आहे, आम्ही ते कधीही नाकारत नाही. अरे आम्ही हुकुमशहा कशाचे? आमच्या विचारांचे आम्ही हुकुमशहा, आमच्या नेत्याचा हुकूम पाळणारे आम्ही हुकुमशहा, आम्ही अमित शहा नाही. ध्यान असू द्या. आता इथं एक राहून प्रश्न एक येतो. तो प्रश्न कुठला आहे की वंचितला 2019 मध्ये आता सुद्धा पैसा ही भाजप पुरवत आहे. बघा, म्हणजे ते इनडायरेक्टली आता हेही सांगतात की वंचित जवळ काहीच नाही, किंवा जी आंबेडकरवादी जनता आहे ते काहीच नाही, जनता काहीच नाही. वंचितला पैसा कोणी पुरवतो यापेक्षा तुम्ही ह्या गोष्टी बघा. शिवसेनेला, राष्ट्रवादीला पैसा कोण पुरवतो? तुमच्यामध्ये हिंमत आहे बोलायची पुढे येऊन? एखादा शांत नेता आहे, नैतिकता धरून नेता थांबलेला असतो, संयमी भूमिका घेतो, संयम पाळतो, ते बाळासाहेब आंबेडकर. त्याविषयी तुम्ही अजून एक आरोप लावता, तो म्हणजे काय की बाळासाहेब यावरती काहीच नाही बोलले. अरे बाळासाहेब अशा फालतू गोष्टीला उत्तर द्यायला तुमचे बांधील नाहीत. जे काय आहे ते उघड आहे त्यांचं पूर्ण, आणि ते पूर्ण समाजाला माहिती आहे. आता विषय बोलला पैशाचा. एक आंबेडकर जनता जी आहे त्याने फक्त एक रुपया त्याने गोळा केला, यांच्याकडे करोडो संपत्ती गोळा होईल. एक रुपया फक्त. आणि तुम्ही गोष्ट करताय वंचितच्या पैशाची, फंडिंगची. तुम्हाला माझा एकच प्रश्न असेल, तो प्रश्न म्हणजे काय? भाजपला, सेनेला, राष्ट्रवादीला फंडिंग कुठून होते, त्यांना पैसा कोण पुरवतो, हे तुम्ही एक वेळेस असंच लाईव्ह सांगा, म्हणजे आम्हाला त्याचं समाधान होईल. आणि पुढला प्रश्न आहे, तो प्रश्न कुठला? मला शेवटचा पण माझं वैयक्तिक मत आहे यावरती. तुम्ही नेहमी म्हणता की पत्रकारिता एक अशोक स्तंभावरचं चौथं सिंह आहे. याचा वापर तुम्ही निरपेक्ष करता का, निष्पक्ष करता का, हा एक प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून बघा. का तर करत असाल तर समाजामध्ये एवढे प्रश्न पडलेले आहेत, एवढे मोठे मोठे मॅटर आहेत, त्यावरती कुणीही बोलत नाही. तुम्ही त्यावरती का नाही बोलत? तलाठी पेपर फुटला, पोलीस भरती पेपर फुटला, तुम्ही यावरती काय नाही बोलत? एवढे बेकारी वाढले, तुम्ही यावरती काय नाही बोलत? तुमची मुंबई म्हणताय, मुंबईमध्ये काय चालतं तुम्हाला चांगलंच माहिती आहे, ते काय थांबवू शकत नाही तुम्ही. म्हणजे बाळासाहेब सोडलं बाकीच्या तुम्ही काही बोलू शकत नाही, पण तुम्ही बाळासाहेबावरती बोलायचा प्रयत्न करता. चुकून भविष्यामध्ये हे करू नका. 2019ची स्थिती वेगळी होती, आताची वेगळ्या. दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यावेळेसचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. आता बाळासाहेब एक घराघरापर्यंत, चुलीपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि ज्याचे कुणाचे मस्तक सुधारलेले आहेत, ज्यांनी पुस्तक वाचलेलं आहे, तो कधीच बाळासाहेबांना सोडणार नाही. आणि हा काळ एक असा आहे, 2024ची निवडणूक ही अशी राहील, हे तुम्हाला तुमची जागा हे दाखवून नक्कीच देईल. हे मी साहेब तुम्हाला बोलत नाही, हे जनतेला बोलतोय. ती जनता बाळासाहेबांविषयी असा विचार करत असेल तर. मग तुम्हाला कोणी याविषयी वाटतं मित्रांनो काय? नक्कीच खाली कमेंट करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा.